अर्जुन नसता तर काय झाले असते, चला पुढे बघूया. सकाळच्या रम्य वातावरणात पांडव आणि त्यांचे मित्र नदी किनारी फिरत असतात. तेवढ्यात गुरु द्रोणाचार्य आंघोळीसाठी नदीवर येतात. गुरु द्रोणाचार्य नदीमध्ये आंघोळ करत असतानाच तिथे एक मोठी मगर येते आणि ती गुरूंच्या पायाला जोरात चावा घ्यायला लागते. गुरुजींचा आवाज ऐकताच सगळे शिष्य नदीकडे वळतात. सुरुवातीला सगळे घाबरतात, पण अर्जुन मात्र आपला धनुष्य उचलतो आणि मगरीवरती बरोबर नेम धरतो. आणि काही क्षणातच मगरीला बाण लागतो आणि ती तिथेच संपून जाते. गुरु द्रोणाचार्य देवाचे आभार मानतात आणि आपल्या शिष्याबद्दल गौरव व्यक्त करतात. अर्जुना, तुझ्यामुळे मी वाचलो, मला तुझा अभिमान आहे. तुम्हाला ही गुरु शिष्याची गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.